नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता, त्यात पाठ दुसरा वर्गीकरण, त्यातला स्वाध्याय 2.1 पाहूया। काय सांगितलेलं आहे तर गटात न बसणाऱ्या शब्दांचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। मग आता हे प्रश्न सोडवण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ईव्हीएसच्या म्हणजे विज्ञानाच्या पुस्तकातील सर्व व्यवस्थितपणे तुमचं वाचन केलं गेलं पाहिजे। मराठी, इतिहास, भूगोल तुम्हाला जे विषय आहेत रेग्युलरला त्यांचा व्यवस्थित बारकाईने जर वाचन केलं असेल तर याच्यावरचे प्रश्न सोडवताना तुम्हाला अडचण येणार नाही। मी जे सांगितलंय ते व्यवस्थित समजून घ्या। आता चला प्रश्नांकडे वळूया। पहिला प्रश्न काय सांगितलंय? कान, नाक, हात, डोळे। आता गटात न बसणारा आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। मग तुम्हाला माहित आहे गट म्हणजे काय? मुलांचा गट, प्राण्यांचा गट, पक्ष्यांचा गट, एका विशिष्ट ठराविक तो गट तयार केलेला असतो। तो गट कशाचा आहे तो आपल्याला विचार करून आपल्या अनुभवाने, वाचनाने जे शब्द आपल्या कानावर येतात ते विचार करून आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतील। तर पहा या ठिकाणी काय आहे? कान, नाक, हात आणि डोळे। तर या ठिकाणी वाचल्यानंतर तुम्हाला कळायला हवं की कान, नाक आणि डोळे हे 5 ज्ञानेंद्रियांपैकी 3 ज्ञानेंद्रिय आहेत। त्याचा हात हे गटात बसत नाही कारण तो ज्ञानेंद्रियामध्ये येत नाही। नंतर दुसऱ्यात काय सांगितले ते बघा, झरा, तळे, ओढा, नदी। तर या ठिकाणी जो विद्यार्थी मित्रांनो झरा आहे तो एका ठिकाणावरून म्हणजे ते झऱ्यातलं पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जातंय। तळ्यातलं जे पाणी आहे ते एकाच ठिकाणी साचलेलं आहे। ओढा जो आहे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्याच्यातलं पाणी वाहत जातंय। नदीतलं पाणी ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहत जातंय। म्हणून या ठिकाणी गटात तळे बसणार नाही। तिसरा प्रश्न आहे खो खो, लंगडी, कॅरम, कबड्डी। तर हे विद्यार्थी मित्रांनो मैदानी खेळ म्हणूया। त्याच्यात कॅरम हा मैदानी खेळ नाही म्हणजे काय सर? तर खो खो मैदानावर खेळतो, लंगडी मैदानावर किंवा कबड्डी मैदानावर आपण घराच्या बाहेर खेळतो। कॅरम हे घरात किंवा एका ठिकाणी बसून खेळणारा खेळ आहे म्हणून तो त्या गटात बसत नाही। ज्याला आपण म्हणतो आउटडोर आणि इनडोर खेळ, त्याच्यात हा गटात बसत नाही। पुढचा आहे चौथा प्रश्न, नंतर, आता, आज आणि या वर्षी। मग हे वाचल्याबरोबर तुम्हाला काही वेळेस विचार करावा लागेल की इथं काय सांगितलंय। नंतर म्हणजे ही क्रिया नंतर दर्शवली जाते की नंतर होणार आहे म्हणजे काय? अजून व्हायची बाकी आहे, तो भविष्यकाळ दर्शवतोय। आता, आज आणि या वर्षी म्हणजे वर्तमान काळाचे शब्द आहेत म्हणून हा एक गट बनतोय आणि पर्याय क्रमांक 1 हा या गटात बसत नाही। पुढचा आहे पाचवा प्रश्न, आले, बटाटा, मुळा, सुरण। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वाचल्याबरोबर काही गोष्टी तुम्हाला कळतील किंवा कळणारही नाही। मग अशा वेळेस बघा, आले कुठं आहे? जमिनीच्या खाली। बटाटा, मुळा, सुरण हे जमिनीच्या खाली असतात। मग काय विचार करणार त्या ठिकाणी? तर बघा, आले, बटाटा आणि सुरण हे काय? खोड म्हणतो। खोड लावल्यानंतर आता बघा केळी आहे, केळीचं आपण खोड लावतो, त्यानंतर त्याचं रोप आणि झाड तयार होतं। त्याच पद्धतीने याचं खोड लावलं जातं। तर हा जो मुळा आहे, मुळ्याचं खोड लावलं जात नाही, याची बी असते। मग हे मूळ वर्गीयमध्ये याचा मुळा आहे, मुळा वाढतात, याला पण मुळा आहेत पण ते मूळ वर्गीयमध्ये मोडलं जातं म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या गटात बसत नाही। 6वा प्रश्न आहे वर्षा, हेमंत, शिशिर, उन्हाळा। हे तर सगळं सर ऋतू वगैरे काही दिलेले पण या ठिकाणी हे मराठी आहे। कोणते ऋतू आहेत? मराठी। उन्हाळा त्या गटात बसत नाही। पुढचा प्रश्न बघूया 7वा, अंतराळ, आकाश, अवकाश, अंतरिक्ष। या ठिकाणी बघितल्याशिवाय तुम्हाला कळत असते विद्यार्थी मित्रांनो, आकाश हा अंतराळ, अवकाश आणि अंतरिक्ष यांच्या समानार्थी शब्द नाही, हे तिघी समानार्थी शब्द आहेत। आणखी त्यानंतर आपण असा विचार करू शकतो
पृथ्वीचा वातावरणाचा बाहेरील म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा बाहेरील हे काय आहे, अंतराळात असलेला हा शब्द म्हणजे बाहेरचं दाखवतोय. पृथ्वीच्या वातावरणाचा बाहेरील आहे. आकाश हा पृथ्वीच्या वातावरणात येतो म्हणून हा गटात बसणार नाही. आठवं आहे सारंगी, सनई, सरोद, वीणा. मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सारंगी हा काय तर तार बघितले का तुम्ही, तारेने वाजवले जातात. सरोद, वीणा हे तारेने वाजले जातात. मग हे काय तंतुवाद्य आहे जे तारेचा साहाय्याने त्याच्यातून ध्वनी निघत असते. पण सनई, सनई हा गटात बसणार नाही. का बसत नाही, कारण हा वायुवाद्य आहे. आपण त्याला हवेने फुकून त्याच्यातून आवाज ध्वनी निघत असते म्हणून हा त्या गटात बसत नाही. पुढचा प्रश्न आहे 9वा. हत्ती, घोडा, हरिण, गरुड. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो हत्ती, घोडा, हरिण हे प्राणी आहेत तर गरुड हा प्राणी नाही म्हणून तो पर्याय क्रमांक 4 गटात बसणार नाही. पुढचा 10वा. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा आणि गांधी जयंती. तर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि गांधी जयंती हे राष्ट्रीय सण आहेत जे दिनदर्शिकेप्रमाणे येत असतात. तर गुढीपाडवा हा धार्मिक सण आहे जो तिथीनुसार येत असतो. पुढचं आहे 11वं. पांगोटे, फेटा, धोतर, टोपी. आता बैठल्या क्षणी तुम्हाला कळत असेल विद्यार्थी मित्रांनो धोतर हे काय आहे, कमरेचा खाली त्याचा वापर करत असतो आपण पॅन्ट सारखा, तुम्ही बघितलं असेल धोतर. नंतर टोपी, फेटा. आता पांगोटे जर तुमच्या लक्षात नाही आलं पण टोपी आणि फेटा हे काय डोक्यावर परिधान करणारे आहेत. म्हणजे आपण टोपी डोक्यावर घेतो, फेटा पण डोक्यावर आहे आणि पांगोटे पण डोक्यावर असते. तसंच त्यानुसार मग पर्याय क्रमांक 3 गटात बसत नाही. पुढचं आहे 12वं. बदाम, काजू, अक्रोड, डाळिंब. आता बघा विद्यार्थी मित्रांनो डाळिंब बघितल्या क्षणी तुम्हाला कळेल, तुम्ही कोणताही विचार केला तर डाळिंब हे काय आहे, फळ आहे. हे पण फळ आहे पण हे सुकामेवा म्हणतो आपण त्याला, कोरडे फळ, ड्रायफ्रूट म्हणतो. हे ड्रायफ्रूट मध्ये येतात, हे ड्रायफ्रूट मध्ये येत नाही. हा फळांमध्ये येतो कारण हे सुकवलेले आहे ज्याला आपण ड्रायफ्रूट मध्ये मोडतो. डाळिंब हा फळवर्गीय आहे. पुढचा आहे 13वा प्रश्न. छाती, हृदय, फुफ्फुस, जठर. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे तिघी आहे हे शरीराचा आतील भाग आहे. हे शरीराचा आत असतात. छाती हे शरीराचा आत नसते म्हणून हे 1 नंबरचं गटात बसणार नाही. पुढचे 14वं. सायकल, टांगा, मोटार आणि बैलगाडी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो सायकल, टांगा आणि बैलगाडी यांना इंधनाची गरज नसते तर मोटार हे इंधनावर चालत असतं म्हणून हे त्या गटात बसणार नाही. पुढचं आहे 15वं. हिंदी, मराठी, मालवणी आणि पंजाबी. तर हिंदी, मराठी आणि पंजाबी हे राज्य भाषा आहेत. प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या बोलल्या जाणाऱ्या भाषा म्हणजे राज्य भाषा आहेत. तर मालवणी ही बोली भाषा आहे, जशी ऐराणी वगैरे असते त्या पद्धतीने ही बोलली जाणारी भाषा ही वेगळी असते म्हणून ती गटात बसणार नाही. पुढचं 16वं. जल, उदक, मोद आणि तोय. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जल, उदक आणि तोय हे पाण्याचे समानार्थी शब्द आहे. मोद हे पाण्याचा समानार्थी शब्द नाही म्हणून तो गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न आहे 17वा. तांबडा, नारंगी, जांभळा, तपकिरी. तर वाचल्या क्षणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळत नाही सर हे तर सर्व रंग दिलेले आहे पण विद्यार्थी मित्रांनो तांबडा, नारंगी आणि जांभळा हे इंद्रधनुष्यातील महत्वाचे 7 रंगांपैकी रंग आहेत म्हणून ते त्या गटात बसतात. तपकिरी हा त्या इंद्रधनुष्यातील कलर, ताना, हिनी, पा जसं आपण म्हणतो त्या गटात बसत नाही. पुढचं आहे 18वं. पुस्तक, दैनिक, मासिक आणि वही. तर या ठिकाणी पुस्तक आपण वाचन करत असतो. दैनिक म्हणजे वर्तमानपत्र जे रोज येत असतं ते दैनिकही आपण वाचन करत असतो. मासिक जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो
तर मासिक हा महिन्यातून येणारा पेपर घ्या किंवा पुस्तक घ्या, यांचा वापर आपण वाचण्यासाठी करतोय, तर वहीचा वापर आपण वाचण्यासाठी करत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे गटात बसत नाही. वैशाख, आषाढ, श्रावण आणि वसंत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी महिने जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला लगेच कळेल की वैशाख, आषाढ आणि श्रावण हे मराठी महिने आहेत, तर वसंत हा मराठी महिना नाही, म्हणून तो गटात बसणार नाही. पुढचे आहे दिवस, वर्ष, दिनदर्शिका आणि महिना. तर याच्यात काय आहे ते मला तुम्ही कळवायचं. हा प्रश्न तुम्हाला SW आणि उर्वरित जे प्रश्न आहेत तेही तुम्हाला सोडवायचे आहेत, कारण सर्वच प्रश्न मी जर सोडवून देईल तर तुम्हालाही सोडवायला काही हवे का नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, राहिलेले प्रश्न तुम्ही सोडवा आणि व्यवस्थित विचार करा. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.